महिला मंडळीला विनंती आहे, शांत बसा. आपापल्या जाग्यावर जिथे जागा मिळेल तिथे शांत बसा. हरी रामकृष्ण हरी. Krishna
परायण भजन सम्राट संजयजी महाराज फोके, श्री हरिभक्त परायण भजन सम्राट विशाल महाराज, पक्वादाची साथ भागवत महाराज, पवन महाराज, नितीन महाराज आणि सोपान महाराज. हॅलो 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 कमी 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 कमी
माझे योग्यांची माऊली, ज्ञानराज माझे योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळिला. 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारिली. श्रवणाचे मिसे बैसावे येऊणी, श्रवणाचे मिसे बैसावे येऊणी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरे ओवी अनुभवावे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्य, जय जय स्वसंविद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशु, सकलार्थ मते प्रकाशु, मणे निवृत्तिदासु, अवधारी जोजी मावळवीत विश्वाभासु. नवल उदयला चंडांशु, अद्वयाब्जिनी विकासु. वंदू आता पांडुरंगा करो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवले प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. प्रस्तुत सेवा ही नैमितिक अशा प्रकारची सेवा आहे. सर्व श्रोते मंडळीला ज्ञात आहे, इथे महापारण होत आहे. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा, पराप्रमेय प्रमदा विलासिया, ज्या ज्ञानोबरायांनी. हो नमो संसार तम सूर्या, अपरमित परमवीर्या, तरुण तरतुर्या लालन लीला. ज्या ज्ञानोबरायांनी काय केलं, अहो जगदखिल पालना,
मंगळमणी निधाना स्वजनवन चंदना आराध्य लिंगा. आजच आपण 10व्या अध्यामध्ये ऐकले नमो चतुर चित्त चकोर चंद्रा. ऐका ओ नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मनमथा. अशा प्रकारच्या ज्ञानेश्वरीचं हे महापारण आहे. आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसत असे. म्हणून तर ज्या ज्ञानोबरांनी कालेले आहे मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशो अद्वयाब्जिनी विकासो वंदो आता जो अविद्या राती रुसोनिया गिळे अज्ञान ज्ञान अज्ञान चांदिनी. अशा प्रकारच्या आपण ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये आहोत. आणि ही सेवा म्हणजे नैमितिक अशा प्रकारचे सर्व गावकऱ्या मंडळींनी 151 गावांनी हे पारायण केलेलं आहे. साधारणतः परभणी तालुक्यातले आणि सेलू तालुक्यातल्या गावाचा हा समारोप म्हणजे जवळपास 151 गावांचा हा समारोप आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. म्हणून सगळ्यांच्या सहकार्यानं चाललेला हा नाममहोत्सव एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत. या शेलू नगरीमध्ये सांगायचं म्हणजे एक आळंदी पंढरी अवतीर्ण झालेली आहे. या शेलूचं भाग्य कैसी आहे कैसी आगळीक दैवाचे. हो नथू बाबांच्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे कैसी आगळीक दैवाची जे गंगा जोडली अमृताची फोक जपे जपे तयाचे फळाली. म्हणून तर आपण जी दीर्घकालानं साधना केलेली आहे का साधना करत असताना दीर्घकालानं केली पाहिजे. साधना करत असताना दीर्घकालानं केली पाहिजे. दीर्घकालानं केलेल्या साधनेमध्ये एक ओझ तयार होतं. स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा अटनी करणे जे विरा. तेची तप दीर्घकालानं ही साधना चालू आहे. थाप द्या. दीर्घकालानं ही साधना चालू आहे कारण साधना करत असताना त्याची अवच्छेदक आहेत. साधना करत असताना दीर्घकालानं करत जावी. साधना करत असताना सातत्यानं करत जावी आणि साधना करत असताना श्रद्धेनं करत जावी. विठ्ठल विठ्ठल म्हणून गेल्या 3 वर्षानं ही साधना चालू आहे आणि 151 गावामध्ये हे ज्ञानेश्वरीचं पारायण झालेले ध्यानात ठेवा. ठीक आहे ना. 151 गाव आहेत आणि याच्यामध्ये ही सांगत आहे. आज म्हणजे खरी सेवा स्वामीजी म्हणजे मनीषानंदपुरीजी महाराज 1008 महामंडलेश्वर. मनीषानंदपुरीजी महाराजांची सेवा होती पण त्याच्यामध्ये काही त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळं आपल्याला सगळी ज्ञातता माहीत आहे. परमपूज्य स्वामीजीची तब्येत बरोबर नाही हो. त्यांची शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यामुळं ही सेवा या संयोजक म्हणजे पंडित महाराज डाके आणि सर्व सेलूकर महाराजांच्या मंडळीच्या वतीनं ही माझ्या वाटेला आलेली सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. मी नेहमी सांगत असतो या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. ऐका वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी तुकोबारायासारखे संत नाहीत. ऐका
आणि गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आणि परमात्मा पंढरी सारखा देव नाही. विटेवरी ज्याचे पाऊले समान पाऊले समान विटेवरी ज्याचे पाऊले पाऊले समान तोची एक दान शूरदाता. भगवान किती दानशूर आहे. भगवान सांगतात तुझे औदार्य स्वतंत्र देतान मनसे पात्रा पात्र जे कैवल्यासे पवित्र वैरी आहे दिले त्वा सनकाधिकाचे निमाने सावित्रे सौरसोदी धला पुतणे जे विषाचे निस्तनपाने मारू आले. अशा प्रकारचं ज्या परमात्मा पंढरीनाथाचं वैभव म्हणून जगाच्या पाठीवर अनंत संप्रदाय आहेत. पण वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही ज्याचं तत्वज्ञान अत्यंत उत्तुंग आहे. साविज्य मुक्ती चौथी घेऊन आपोल्या हाती रिघाला भक्तपंथी जगा देतो. काही संप्रदाय या जगतामध्ये कालाच्या ओघामध्ये प्रचार होतो त्यांचा. काही संप्रदाय या जगाच्या पाठीवर फोपवल्या जातात. पण कालांतरानं त्या संप्रदायाला तत्वज्ञानाचा पाया नाही असं जर कळालं, सुज्ञ लोकांच्या लक्षात आलं या संप्रदायाला तत्वज्ञानाचा पाया नाही, तर तो संप्रदाय जगाच्या इतिहासामध्ये धुळीस मिळत असतो. आणि जग त्याची एवढीच नोंद घेते ही जगाच्या पाठीवर हा संप्रदाय निर्माण झाला होता आणि नष्ट झाला. तशा प्रकारे वारकरी संप्रदाय हा अनादिकालापासून चालत आहे. या वारकरी संप्रदायाचा पाया अत्यंत खोल आहे. पाया पडिला खोले ठाई आता पुढे चाली नाही. शुद्ध मराठीमध्ये सांगायचे म्हणजे या वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाची डेप्थ म्हणजे खोली ही उत्तुंग आहे. आणि ही खोली म्हणजे आमच्या गाथ्याची खोली आहे. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली मनोनिया पायी ठेविली डोई. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबाराय हे ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानोबाराय हे वारकरी संप्रदायाच्या कलशाच्या ठिकाणी आहेत ऐका. आणि जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय हे पायाच्या ठिकाणी आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराय कलशाच्या ठिकाणी आहेत. म्हणून हा पाया अत्यंत भक्कम झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आज सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदे आहे की नाही, जगदवंदे आहे की नाही. नामश्रेष्ठ असणारे आमचे लढिवाळ भक्त नामदेव महाराजांचा 6 चरणाचा अभंग आहे. हो, प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या कार्याचं वर्णन करतात आणि ज्ञानोबारायांच्या स्वरूपाचं वर्णन करतात. संतांचं वर्णन करत असताना एका 2 प्रकारानं केलं जातं. संतांचं प्रकरण 2 प्रकारानं केलं जातं. एकाला त्यांच्या स्वरूपाचं वर्णन म्हणतात आणि एकाला त्यांच्या कार्याचं वर्णन म्हणतात. हो, संतांच्या स्वरूपाचं वर्णन म्हणजे काय असतं, ते असतं शुद्ध ब्रह्माचं वर्णन जे आपण केलंय ना. नमो विशद बोध विदग्धा हे शुद्ध ब्रह्माचं वर्णन आहे. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया हे जे वर्णन आहे ते आहे शुद्ध ब्रह्माचं वर्णन. आणि ज्ञानेश्वरीचं एक वैभव आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या श्रीमन निवृत्तीनाथाचं वर्णन केलेलं आहे की नाही. निवृत्तीनाथांचं वर्णन शुद्ध ब्रह्माचं केलेलं आहे. जिथं जिथं ज्ञानोबारायांनी प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी काही अध्यायाला प्रस्तावना केलेली आहे का, काही अध्यायाला ज्ञानोबारायांनी मंगलाचरण केलेले आहे. काही अध्याय असे की जिथं मंगलाचरणही नाही
आणि जिथं प्रस्तावना नाही विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा ज्यावेळेस आपल्या प्रस्तावनेमध्ये मंगलाचरण करतात ते त्यांच्या श्रीगुरूचं वंदन केलेलं आहे, शुद्ध ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना एकच आहे, एक त्यांच्या स्वरूपाचं वर्णन असते. काय वानू आता न पुरे हे वाणे, काय वानू आता न पुरे हे वाणे, मस्तक चरणी ठेवीत असे. मस्तक चरणी ठेवीत असे. हे जे संतांचं वर्णन आहे, जे दृश्यपणे देखी जे ज्ञेयत्वे गमिजे अमुकायसे म्हणजे तैसे हे नव्हे, ज्या शुद्ध ब्रह्माचं वर्णन करतं. शब्द तिथं जात नाही. मनाची नखीन लगे तर्काची दृष्टीने रगे ते इंद्रिया किर जोगे काही होईल म्हणून तर. ज्या परब्रह्माला जाणल्यानंतर ऐका ज्ञानोबा म्हणतात, मनाचे मनपण गेले बोलाचे बोलके पण ठेले जया माझी सापडले ज्ञेय दिसे. अरे ज्या परब्रह्माला जाणल्यानंतर जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचा तोष तुटे जया आपण पया भेटे आपण पेची. म्हणून असं जे शुद्ध ब्रह्म आहे ते त्या संतांचं वर्णन आहे. संत दोन प्रकारचे असतात, एकाला अवतारी संत म्हणत जावं, एकाला जीवकोटीतलं संत म्हणत जावं. विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेस त्या शुद्ध ब्रह्माला जगत कल्याणाच्या वृत्तीनं व्यापल्यामुळं करुणा नावाचा उपाधी लागला. त्या शुद्ध ब्रह्माला करुणा नावाचा उपाधी लागला की त्यांचे संत बनतात, आहे की नाही. त्या शुद्ध ब्रह्माला करुणा नावाचा उपाधी लागला रे लागला, ते ज्ञानोबा अवतीर्ण होतात. त्याच शुद्ध ब्रह्माला करुणा नावाचा उपाधी लागला रे लागला की जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या करता अवतार घेतात. विठ्ठल विठ्ठल त्याच ब्रह्माला अंतःकरण नावाचा उपाधी लागला. त्याच ब्रह्माला अंतःकरण नावाचा उपाधी लागला की त्याला अंतःकरण विशिष्ट जीव म्हणतात. आणि त्याच शुद्ध ब्रह्माला माया नावाचा उपाधी लागला की तो परमात्मा म्हणजे ईश्वर होतो. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. अशा प्रकारची लीला आहे. म्हणून आज आपण ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये आहोत. नामदेव महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात आणि कार्याचंही वर्णन करतात आणि ज्ञानोबारायांच्या स्वरूपाचंही वर्णन करतात. विठ्ठल संतांच्या कार्याचं वर्णन करत असताना अमृतानुभव मध्ये असं लिहिलंय, अविद्येचे आडवे कुंजित जीवपणाचे निभवे तया चैतन्याच्या धावे कारुण्य जोके आता उपायवन वसंतो. ऐका, जो आज्ञेचा आहे व तंतू अमूर्तची परिमूर्तो कारुण्याचा. आणि संतांचं जे कार्याचं वर्णन आहे ते जगाच्या कल्याण संतांच्या जगाच्या कल्याण संतांच्या जगाच्या कल्याण संतांच्या
जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्टविते परोपकारे हे संतांच्या कार्याचं वर्णन आहे. आपलं पहिलं भाग्य महाराज. मी नेहमी म्हणत असतो जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत पण आपल्या भारतासारखा देश नाही. म्हणून तसं म्हणतात सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. मी नेहमी एक सांगत असतो जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत पण कोणत्या देशाला माता म्हणण्यात येत नाही. हो, इंग्लंड या देशाला माता म्हणण्यात येत नाही. इंग्लंड माता छे, पाकिस्तान माता है, बांगलादेश माता है नाही. भारत म्हणलं की माता. आणि या देशामध्ये भारत म्हटलं की माता म्हणावं लागतं आहे की नाही. या देशाचं नाव आहे भारत माता, ध्यानात ठेवा. जगतामध्ये अनंत देश आहे पण भारतासारखी संस्कृती पाहायला मिळत नाही. म्हणून मी नेहमी असं म्हणत असतो ईस्ट अँड द वेस्ट, ईस्ट अँड द वेस्ट, इंडिया इज द बेस्ट. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या देशामध्ये आहे का, आपल्या देशामध्ये ऋषी परंपरा पाहायला मिळते. आपल्या देशामध्ये आचार्य परंपरा पाहायला मिळते. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा प्रकारचा पवित्र अशा प्रकारचा भारत देशामध्ये आपण जन्माला आलो. आपलं पहिलं भाग्य आपण भारत देशामध्ये जन्माला आलो. त्याच्यानंतर आपलं दुसरं भाग्य आपण मनुष्य देहामध्ये जन्माला आलो. म्हणून तर मनुष्य देही नर भारतखंडी नरदेह प्राप्ती. या मनुष्य देहामध्ये आपण आलो. पाहे पा शरीराच्या गावा. ज्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे म्हणजे पहिलं भाग्य आपण भारत देशामध्ये जन्माला आलो. त्यानंतर आपण मनुष्य जन्मामध्ये आलो आणि त्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या नंतर जन्माला आलो. हे भाग्यच आहे गड्या. विठ्ठल विठ्ठल वेदांत केशरी रंगनाथ महाराज परभणीकर असं म्हणायचे की जगद्गुरु तुकोबारायच्या अगोदर जे जन्माला आले ते म्हणायचे ते फुकट मेले. हो, त्यांना गाथा वाचता आला नाही. ज्ञानोबारायांच्या अगोदर जे जन्माला आले त्यांना ज्ञानेश्वरी वाचता आलं नाही. आपण फार भाग्यवान आहोत. आपल्या देशाची आचार्य परंपरा, ऋषी मुनींची परंपरा, त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये भक्त परंपरा पाहायला मिळते. एक नाही, आपल्या देशामध्ये राज परंपरा पाहायला मिळते. राज परंपरा म्हणजे 5 वर्षाला पाय उतार होणारी मंत्री परंपरा नव. 5 वर्षाला पाय उतार होणारी मंत्री परंपरा नव. आपल्या देशामध्ये झाले राम राज्य काय आमासे.
राज्य काय पुणे आम्हासे. हो, म्हणून रामचंद्र प्रभू सारखे राजे झाले जनाचे व रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाये पर वचन ना जाये. अशा प्रकारची राज परंपरा आपल्या देशामध्ये पाहायला मिळते की नाही. हरिश्चंद्र नाही का, हरिश्चंद्रनं स्वप्नात दिलेलं राज्य आपलं जागृतीमध्ये खरं करून दाखवलं. शिबीराजानं आपलं मांस कापून दिलं, ध्यानात ठेवा. म्हणून भारतीय परंपरा अत्यंत उत्तुंग परंपरा आहे. म्हणजे आचार्य परंपरा, ऋषी परंपरा, राज परंपरा आणि त्यानंतर भारतीय परंपरेमध्ये भक्त परंपरा पाहायला मिळते. आणि त्यानंतर ज्ञानोबारायसारखे आणि जगद्गुरु तुकोबारायचे संत अवतीर्ण झाले महाराज. आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय हे अवतारी संत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे तो परमपूज्य नामदेव महाराजांचा 6 चरणाचा अभंग आहे. त्याच्यामध्ये नामदेव महाराजांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलेलं आहे. या अभंगाचं जर आपण परिशीलन केलं तर हा अभंग आता थोडा 6 चरणाचा अभंग आहे. याच्यामध्ये 5.5 चरणामध्ये ज्ञानोबारायांच्या कार्याचं वर्णन आहे. 5.5 चरणामध्ये कार्याचं वर्णन आहे आणि 1 अर्ध्या चरणामध्ये ज्ञानोबारायांच्या स्वरूपाचं वर्णन आहे. ठीक आहे ना. ज्ञानोबारायांच्या स्वरूपाचंही वर्णन केलं जातं. अनेक भारतीय संस्कृतीमध्ये ठीक आहे नाही. ज्ञानोबारायांचं जर आपण वारकरी संप्रदायामध्ये पाहिलं तर सगळ्या संतांनी वर्णन केलं आहे की नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा ज्ञानोबारायांचं ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. मनते ज्ञान देव मनते ज्ञान देव माझ बाबराये काय कोरबाना, माझ बाबराये काय कोरबाना. मनते ज्ञान देव मनते ज्ञान देव ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरे तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, म्हणून या पायी ठेविली देई. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा ज्ञानोबारायांचं वर्णन केलं. जे तुकोबाराय म्हणजे तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले, मनोने रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. ज्या जगद्गुरु तुकोबारायचा अधिकार म्हणजे मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. जे जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलं की नाही. नाथबाबांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलं. शिरोमणी ज्ञानियांचा शिरोमणी
नाथबाबांना वर्णन केले. नाथबाबा ज्ञानोबाराचे फार मोठे भक्त होते म्हणून ज्ञानियांचा शिरोमणी वंदे झोका पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. कोण वर्णन करायला त्याला महत्त्व देणार किंवा ज्ञानोबारायाचं वर्णन नाथबाबा करतात, ज्ञानोबारायांचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात, नाथबाबाचं वर्णन नामदेव महाराज वर्णन करतात. कोण कोणाचं वर्णन करणं याच्यावर अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण वर्णीय विषय वर्णन करण्यावर अवलंबून असतो. म्हणून तर कधी आमच्या गुरुजींनी असं सांगितलं, जर सासूबाई जावयाचं वर्णन करू लागली तर त्याच्यातलं किती डिलीट करायचं. सासूबाई जर जावयाचं वर्णन करू लागली तर त्याच्यातलं किती डिलीट करायचं. 90.9999 एवढं डिलीट करायचं. मग त्याच्यातलं ॲक्सेप्ट किती करायचं. 0.0001 एवढं ॲक्सेप्ट करायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सासूबाई म्हणत असते ध्यानात ठेवा, सासूबाई म्हणत असते आमचे जावाई रेडिओ वाजवतात. आता ह्या येड्या हळदीला करावं ना, रेडिओ वाजवत असतात का ऐकत असतात. म्हणजे सासूबाईनं जावयाचं वर्णन केलेलं सगळं वजा करायचं. पण ज्ञानोबारायांचं जे वर्णन केलेलं आहे, नामदेव महाराजांनी जे केले, नाथबाबांनी केलेलं आहे, ते वर्णन अगदी यथार्थ स्वरूपाचं वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठल. नाथबाबांनी एके ठिकाणी असं वर्णन केलंय, चालविले जड भिंते, चालविले जड भिंते, हरले चांगयाचे भ्रांती, हरले चांगयाचे भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगाती, मोक्ष मार्गेचा सांगाती, मोक्ष मार्गेचा सांगाती, मोक्ष मार्गेचा सांगाती. एकदा सगळ्यांनी तुमच्याकरता टाळ्या वाजून घ्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. म्हणजे ज्ञानोबारायांचं वर्णन नाथबाबांनी केलं. यद्यपि महाविष्णूचा अवतार आहेत नाथबाबा सुद्धा, भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. एक महाविष्णूचा अवतार. वैभव कशामध्ये? एक महाविष्णूचा अवतार दुसऱ्या महाविष्णूच्या अवताराचं वर्णन करतो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
खरं ज्ञानोबारायांचं व्यक्तिमत्व अत्यंत उत्तुंग आहे. ज्ञानोबाराय ज्यावेळेस या पृथ्वी तलावरनं चालायचे, ऐका, ज्या पृथ्वी तलावरनं चालायचे त्यावेळेस त्यांच्या पायाचे धुलीचे रजकण उडायचे. ज्ञानोबारायांच्या पायाच्या धुलीचा एक रजकण म्हणजे साधका करता लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबारायांच्या पायाच्या धुलीचा एक रजकण म्हणजे, दुसरा रजकण म्हणजे महान योगी राजाला आत्मबोध संपन्न अवस्था प्राप्त करून देण्यासाठी स्वस्ते श्रीवटेषु जो लपवणी जगदाभासु दावी मग क्रासो प्रगटला करी बहु जव जव होये तव तव काहीच न होय काहीच न होणी आहे अवघाची झो. जी चांगदेवाचा भ्रमनिवृत्त करण्याकरता 65 ओव्याचं जे बोधपत्र लिहिलंय ते ज्ञानोबारायांच्या पायाच्या धुलीचा दुसरा रजकण आहे. ज्ञानोबारायांच्या पायाच्या धुलीचा तिसरा रजकण म्हणजे अमृतानुभव ग्रंथ आहे, ध्यानात ठेवा. हो, अविद्येचे आडवे ज्यामध्ये लिहिलंय जयाचेनी अपांग पाते. ह्या ओव्या जर ऐकायचं असलं तर बाबा नथू बाबा शिवाय कोणाला येत नाही. त्या विठ्ठला 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 आपल्याला स्मरण करून द्यायला हरकत नाही. येत्या सोमवारी फाल्गुन ऐकणे फाल्गुन वदे द्वादशीच्या दिवशी नथुबाबा केहाळकर यांची 13वी पुण्यतिथी आहे, ध्यानात ठेवा. आज आपल्या संप्रदायामध्ये असे काही महापुरुष होऊन गेले की ज्यांच्या सत्कृतीचं वैभव, अरे ज्यांच्या सत्कृतीचं वैभव प्रलयापर्यंत टिकणार आहे, प्रलया कालपर्यंत टिकणार आहे. कारण संत जे सत्कृती करत असतात त्याचं वैभव अत्यंत महत्त्वाचं असतं. पण ते जीवनामध्ये कसे वागतात, कवनेही विषयीचे साम्य होणे न रुचे संभावितपणाचे ओझे जया. अरे अथिलेची गुण वाणिता का मान्यपणे मानिता योग्यतेचे येता रूपांगा. बाबांच्या ठिकाणी हे सगळे गुण पाहायला मिळत होते. महत्व हरवी चातुर्य लपवी पिसेपण मिरवी आवडोनी लौकिकाचा उद्वेगू. म्हणून सोमवारी आमच्या नथुबाबाची मात्र पुण्यतिथी आहे सोमवारी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराज सुद्धा ज्ञानोबारायांचं वर्णन करायला प्रवृत्त झाले ते अभंगाच्या पहिल्या चरणात. ज्ञानराज माझे योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. एकाने वेळेची मर्यादा आपल्याला सांभाळावं लागते ना. तर हा अभंग अत्यंत विस्तीर्ण अशा प्रकारचा अभंग आहे, ध्यानात ठेवाय का नाही. विश्वतोमुख अभंग आहे. भावाचा फुलोरा होत जाय मतिबरी देत अभिप्रायोची अभिप्राया तेवी
भावाचा फुलोरा होत जाय मतीवरी, अशा प्रकारचा विस्तीर्ण अशा प्रकारचा अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात ज्ञानोबराय माझे, तर माझं म्हणत असताना एक जिव्हाळा लागत असतो, एक नाही. इथं चॅनल सुद्धा जिव्हाळा आहे, म्हणून सगळ्यांना जिव्हाळा भेटायला लागला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानराज माझे ऐका, ज्ञानराज माझे योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली, ज्ञानोबराय ज्ञानी यांची राजे ध्यानात ठेवा, असं म्हणतात. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, काय म्हणायचे, महाराष्ट्रातला विद्वान, महाराष्ट्रातला विद्वान अरे काशी क्षेत्रामध्ये गेला की वेडा ठरतो, ध्यानात ठेवा. महाराष्ट्रातला विद्वान काशी क्षेत्रामध्ये गेला की वेडा ठरतो. कारण काशी क्षेत्रामधली जर शेळी पुराण सांगत असतील तर माणसं काय बोलत असतील त्याचा विचार करा. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरांच्या बाबतीत असं म्हटलंय, जे ज्ञानी यांचे राजे आहेत की नाही, ज्ञानराज. राजा कशाला म्हणतात? राजा या शब्दाचा अर्थ काय? आमच्या विठ्ठल महाराजांनी त्याचा अर्थ सांगितला तर ज्याचं ज्याच्याकडं विपुल प्रमाणामध्ये अस्तित्व असतं, अबंडन्स प्रमाणामध्ये, ज्याचं ज्याच्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये अस्तित्व असतं त्याला त्याचा राजा म्हणतात. ज्याप्रमाणे शंकर बापू आपेगावकर म्हणजे मृदंगाचे महामेरू हो राजा ऐक नाही, त्याला किंग म्हणतात, किंग म्हणतात. पण किंग कोहली नाही म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल शुद्ध मराठीमध्ये सांगायचं, ज्याच्यातला जो तज्ञ असतो ना, ज्याच्यातला जो मास्टर ब्लास्टर असतो ना, त्याला त्याचा राजा म्हणतात. ध्यानात ठेवा ठीक आहे नाही. त्या गायनामध्ये गायन सम्राज्ञी लता मंगेशकर, शंकर बापू आपेगावकर, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक आदर्श असतो. ध्यानात ठेवा. एखादं वाईट क्षेत्र असतं, असं त्या अंतरवाली या गावामध्ये एक डाकू होता, तो पाठीनं भिंत चालवायचा, म्हणजे तो एक त्या भिंतीनं चालविण्यामध्ये आदर्श होता. ध्यानात ठेवा. म्हणून ज्ञानोबराय ज्ञानी यांचे राजे आहेत, म्हणजे ज्ञानोबराय राजा म्हणजे अस्तित्व, ज्याचं ज्याच्याकडे विपुल प्रमाणामध्ये असतोय तो, म्हणून ज्ञानी यांचा राजा. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. नामदेव महाराज म्हणतात ज्ञानोबराय माझी योग्यांची माऊली आहेत. योग्यांची माऊली आहेत याचा अर्थ आहे उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी, आले लोटांगणी चांग देव, आले लोटांगणी चांग देव, आले लोटांगणी चांग देव, उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी, उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी, उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी, आले लोटांगणी चांग देव, आले लोटांगणी चांग देव, आले लोटांगणी चांग देव. म्हणून ते ज्ञानराज. ज्ञानराज माझे योग्यांचे माऊले. काय केलं ज्ञानोबरांनी? जेने निगमवल्ली प्रगट केली. निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे शास्त्र. वेदातून निघालेली वेली प्रगट केली. ती वेल कोणती आहे ती अभंगाच्या दुसऱ्या चरणात. अलंकार नाम ज्ञानेश्वरी.
ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ही ब्रह्मानंदाची लहर आहे, ध्यानात ठेवा. ब्रह्मानंदाची लहर म्हणजे गीता एक नावाचा ग्रंथ अशा प्रकारचा आहे की तो साचची बोलाचे नव्हे शास्त्र, संसार जिनते शस्त्र, आत्मा उत्तरविते मंत्र अक्षरीये, ही अक्षरे नवती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चितकळिका, उजळली श्रीकृष्णे. अशा प्रकारची जी भगवद्गीता आहे, ही भगवद्गीता म्हणजे एक ब्रह्मानंदाचा सागर आहे. आणि त्या ब्रह्मानंदाच्या सागरावर जी उठलेली लाट आहे ती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गीता अलंकार भगवंताची हीच कोणी कन्या आहे. भगवान अत्यंत सुंदर आहेत. राजस सकुमार मदनाचा पुतळा. भगवान अत्यंत सुंदर आहे, ध्यानात ठेवा. त्या सुंदर अशा प्रकारच्या भगवंताची कन्या म्हणजे भगवद्गीता आहे. ओम पार्थाय प्रतिबोधितां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनीनां मध्ये महाभारतम. अशा प्रकारचं ज्याचं वैभव आहे अशा गीतारूपी ग्रंथाला अवतरित करण्याचं काम ज्ञानोबारायांनी केलं. गीता अलंकार म्हणून त्रितिरे संस्कृताची गहणे, तोडोनिया मराठी शब्द सोपाणे, रचिली धर्मनिधाने श्रीमन्निवृत्ती देवे. अशा प्रकारच्या भगवद्गीतेला स्पष्ट करण्याचं काम आमच्या ज्ञानोबारायांनी केलं. त्याचं कारण आहे, ज्या भगवान परमात्म्यानं द्वापार युगामध्ये गीता जेणे उपदेशिली, गीता ज्या परमात्म्यानं उपदेश केली होती की तोच परमात्मा आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबाराच्या रूपामध्ये अवतीर्ण होतात आणि ज्ञानेश्वरीचं प्रगटीकरणाचं काम करतात. विठ्ठल विठ्ठल या ग्रंथाला ज्ञानेश्वरी हे नाव देण्यामध्ये सार्थ आहे. देण्यात याला कर्मेश्वरी नाव नाही दिलं, कारण ही कर्माचं प्रतिपादन केलंय पण प्रामुख्यानं कर्म सांगितलं नाही. ज्ञानेश्वरीमध्ये कर्मही सांगितलंय, ज्ञानेश्वरीमध्ये उपासनाही सांगितलंय, पण त्याला उपासनेश्वरी नाही म्हणाले, त्याला कर्मेश्वरी नाही म्हणाले. प्रामुख्यानं या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाचं प्रदान केलेलं आहे. ज्ञान प्रधान हे शास्त्र. कारण मानवी जीवनामध्ये नाही ज्ञानी न सदृशम पवित्रमिह विद्यते. त्या ज्ञानाची उपमा काय आहे? पृथ्वीचे नि पांटाळे, पृथ्वीचे नि पाडे, कंटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमारा. म्हणून तर त्या ज्ञानाला उपमा काय देता येईल? अरे अमृताची चवी निवडे जे, ते अमृताची सरीखी म्हणे जे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेशीची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाचा महिमा गायला म्हणून त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी ब्रह्म साम्राज्य देवे